चला तर आज बनवूया आपण फ्राय कारला कुरकुरीत मस्त। पहिल्या त्यासाठी आपण कारले घेतले आहेत। हे बघताय कारले आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत। आता कढईत तेल गरम झालेलं आहे। आपण पहिले कारले तळून घेणार आहोत, चांगले कुरकुरीत फ्राय करणार आहोत तेलामध्ये। तर आपली कारले फ्राय होत आहेत आता। तर हे बघा आपली कारले मस्त फ्राय झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आता आपण ह्याच तेलामध्ये फोडणी देणार आहोत कारल्यासाठी। पहिले राई घालणार आहोत। राई तडतडलं की जिरा घालायचा आणि कांदा घालणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे, चांगला ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन होईपर्यंत। ब्राऊन होत आला आहे। आता आपण त्यात ह्या मिरच्या घालणार आहोत। मिरच्या तिखटवाल्या नाही, या तळ्याच्या मिरच्या असतात त्या घातल्यात मी। जाडीवाली मिरची असते ही, बिना तिखट असते ती घातली आहे। ती छान एकदम अशी फ्राय करून घेऊया आपण। याच्यात आपण थोडं हिरवी मिरची आणि लसूण घालत आहोत। हिरवी मिरची, लसूण आणि थोडी आल्याची पेस्ट। लसूण जास्त घालत आहोत जरा, लसूणने कारल्याला चव छान येते। ही मिरची मी घातली आहे, ती आपण अशी पण खाऊ शकतो, म्हणूनच मी घातली आहे कारल्यामध्ये। बेरी जरा फ्राय झाली की छान लागेल मस्त ती। आता आपण त्यात टोमॅटो घालूया। टोमॅटो काय जास्त शिजवायचं नाही आपल्याला, थोडासा फ्राय करायचा आहे। जरा मऊ झाला की मग आपण त्यात थोडे मसाले घालूया। आता आपण याच्यात धना पावडर 1 चमचा, हळद घालूया आणि आपला घरगुती मसाला घालूया। चवीनुसार मीठ घालूया आणि आपण जे कारले फ्राय केले ते आपण घालून घेऊया। कारले वगैरे सगळे फ्राय झालेले,
जास्त काही 1 ते 2-3 मिनटं चांगले वाफवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपल्याला. बाकीचं सर्व काही घालून झालेलं आहे त्याच्यात. आणि थोडासा वरतून मी आपला नॉर्मली थोडासा किचन किंग मसाला घालणार आहे. शेवटी आपण याच्यात थोडासा गूळ घालूया आणि थोडीशी चिंच घालूया. ही बघा आपली कारल्याची भाजी तयार आहे, मस्त छान आणि चवीला पण छान लागते. अशी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.